गुड मॉर्निंग गाईज, हॅलो अँड वेलकम बॅक टू क्रॉनिकल. काल बड्डे होता, बड्डे झालाय आणि आजचा जो ब्लॉग आहे त्यामध्ये जास्त काही नाही, जस्ट बघू मित्रांसोबत जे जायचंय. गणपती फेस्टिवल आहे, त्यात मी पुण्याचा आहे आणि जो पुण्याचा गणेश फेस्टिवल असतो ना तो 10चे 10 दिवस एकदम अमेझिंग असतात. तर आत्ता ते संध्याकाळी तर त्यालाच जायचंय, बट आत्ता सकाळ सकाळी मम्मीने उठवलं आणि सांगितलं पावभाजी करायची आहे, तर सामान घ्यायला जायचंय. घरचा एकुलता एक मुलगा, काम तर लागणार आहे. तर आता पावभाजी घ्यायला चाललोय आणि त्यानंतर मित्रांचे फोन आले की संध्याकाळी आपण एक प्लॅन केलाय, मग आता संध्याकाळी त्यांच्यासोबत जायचं आहे. तर आत्ता तरी पावभाजीचं सामान आणून देतो, नाहीतर वाट लागेल माझी घरात. आत्ताच शॉपिंग पूर्ण झाली आहे, पाव घेतले, भाज्या घेतल्या आहेत ज्या लागतात पावभाजीला. आता घरी जाणार आहे, मम्मीला देणार आहे आणि म्हणणार आहे मस्त पावभाजी करून दे. आणि तेव्हापर्यंत आता घरची कामं तर असणारच आहेत, संडे कारण की काल काहीच कामं गेली नाही आहेत, सो आज तर करावी लागणार आहेत. झालाय बड्डे, तर आता घरी जाऊन बघू काय कामं करायची आहेत. आणि बोललेलं ना तुम्हाला काम लागणार, काम लागलेच. गाडी घेऊन आलोय आणि आता इथे गाडीला काय पंक्चर झालंय, तो पंक्चर नीट करायचा आहे. आता पंक्चर आहे का नाही ते बघायचं, चेक करायचं आहे. पंक्चर असेल तर पंक्चर काढून आणायचं आहे. जस्ट अन ॲव्हरेज डे, ॲव्हरेज संडे इन एव्हरी बॉईज लाईफ. आहे संडे, आहे सुट्टी, करा कामं. तुमचेच काम आहेत, घरची कामं आहेत, करून टाका. घरचे तसे बसून देणार नाही. चेक केलं आणि फायनली 2 पंक्चर निघालेत. काय माहिती किती वेळ लागतोय बदलायला, तर बघूया आता. तेव्हापर्यंत वाट बघायची. 10 मिनटं झाली, गेली दुकानावर बसले, अजून पंक्चर ठीक होत आहे. लेट्स सी अजून किती वेळ लागेल. फायनली झालंय गाडीचं काम, आता मी फायनली घरी जाऊ शकतो. गाडी इज डन. पंक्चर होते ते काढलेत, आता चाललोय मी घरी. फायनली बॅक टू होम. आता घरी जाऊन मस्त पावभाजी खाणार आहे चिलमध्ये आणि झोपणार आहे दुपारी. आणि त्यानंतर बघू, संध्याकाळी जायचं आहे गणपती बघायला परत, तर तेव्हा जाईल आणि तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करेल. आत्तापर्यंत तरी ब्रेक. बाय. घरी आलो, म्हटलेलं मी तुम्हाला झोपणार आहे, बट आता तो कालचा व्हिडिओ जो राहिलेला तो एडिट केला आणि आत्ता त्यालाच अपलोड करतोय. तर जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तो व्हिडिओ जाऊन बघा. आणि बाकी काय मी कन्फ्यूज आहे, कारण मला इथं डिस्क्रिप्शनला काय द्यायचं आहे मला ते सुचत नाही आहे. जर का तुम्हाला माहीत असेल की डिस्क्रिप्शन किंवा कसं वर्क करतं ती हे काय, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय करायचं आहे. हे आत्ता आपलं राहिलेलं काम, हे काम सुरू आहे आपलं. व्हिडिओ आत्ता अपलोड होईल, तर तो व्हिडिओ जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याची, तर तो व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा तुम्ही. सो गाईज, आत्ता वाजलेत 8:30 आणि आम्ही झालोय रेडी. आता पहिलं तर मस्केच्या इथं आम्ही चाललोय. एक फ्रेंड आहे माझा, अथर्व मस्के नावाचं, तर त्याच्या इथं जाणारे सगळे आत्ता भेटणार आहे. आणि तिथून मग रात्री परत आत्ता गणपती बघायला चाललोय. आणि जो रात्रीचा पण जो गणपती फेस्टिवल असतो आपला, तो पण एकदम बघण्यासारखा असतो, तर तो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जोडून राहा या ब्लॉगमध्ये आणि बघा की रात्रीचा गणेश फेस्टिवल जो असतो पुण्यातला तो कसा असतो. आलोय आत्ता मित्रांच्या घरी आणि मग इथनं आत्ता आम्ही चाललोय दगडूशेठला. उशीर झालाय आज तो माणूस. काय डिने कसा आहेस? डावकर, शेवाळे. अरे घे ना मला माग कोणीच्या तरी. माझी गाडी कोणतरी चालू, मी गाडी घेत. कापायचं आहे का? विचारतोय मी, कापायचं आहे का? चल मग घ्या. खाता पिता बॉका भेटलाय आपल्याला. माहित नाही, मांजर दिसल्यावर मला काय चुलून वाचते, मी त्यांच्या मागं असंच पळत राहतो. आलोय बड्डेचा केक कापायला. मस्के बॉय हाय. मीडिया मी तर तुझ्या सोबत होतो. कोणी कोणाचं नाव आहे मला काय माहिती. इंस्टावरती मी लिंक टाकतो, अकाउंटला मेन्शन करते थँक्यू. कोणाचं अकाउंट आहे माझ्याकडनं ब्लॉग, कोणाचं नाव आहे ते तर कळलं ना. याच ब्लॉग खाली मी कमेंट करतो, मी मेन्शन करतो. त्याच्या आधीच्या वाल्यांचं मी करायचे का? अरे नाही ना, जाऊ दे. भाऊ बोलून गेली ती. कोण? कापलाय ते
डाबडेवर आहे बघ. कोणी ठेवलं डब्बा नसायला? बस के रे. कापू का? राऊतला येतोय ना. अरे राऊत येतोय ना. नाव घेतलंय आणि ते साईडला घे, त्याच्यावर पाडायचं. आता भाऊ फोन उचलत नाहीत त्यामुळे सगळे खवळलेत त्याच्यावर. मस्के अरे राऊत अरे मसल मॉमी आत ये ना तू. येतो का? आमचं पण 5 मिनिटातच काम. तुझ्यासाठीच क्लास ब्लॉग सुरू केला. अरे राऊत मसल मॉमी. नाही फोन नीट झाला होता. अरे त्याचा कॉल आला तर माझा तेव्हा पण नव्हतो. याला गेले 5 दिवस आम्ही 10 कॉल लावले, सालेनी एक फोन उचलला नाही आमचा. कॉल केला असता फक्त मस्के मा फोन फुटलाय म्हणून मी उचलले नाही. प्रोग्राम तो जाऊ दे. आज झालाय बादलीचा. आज झालाय. मिस कॉल दाखव यांना. मिस कॉल दाखव. किती मिस कॉल केले? 17 मिस कॉल केले. नाही अरे नाही दिसलं मला, पण मी कधी काल सांगलं. काल तुम्हाला परत मिस कॉल दिलाय. मी तेव्हा कॉल मारला परत नाही उचलला. अरे मी तर आपलं काय सापण्याच्या ह्याच्यात होतो. सपना सपना महत्वाची आहे तुला आमच्याकडे. Happy birthday to you. Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday. Happy birthday. हे किती का थांबलंय? खा रे केक. ए घे मला खाऊन घे. बोट केकला लाव परत कट. महत्वाचं नाही केक खायला भेटतो. एकदम 1 पीस मध्ये तोंडा. म्हणून या राऊतला कुठे नेत नाही आपण. बुक्कड गँग सगळी आमची. एकटा नाही एकटं संपवणार आम्ही. येतेच बघतो. कॉन्ट्री का? अरे एक मिनिट. अरे बर्थडेची पार्टी दिली नाही त्यांनी अजून. दुसरा बर्थडे आलाय. 1 किलो केक आणलाय. 750 पडलाय. नाही चालतोय बघू रे. फॅनचे पण दिसलं माझ्यात. अरे खरंच फुटला. नाही पण खरंच वाटलं पाहिजे. डायरेक्ट पॅन्टीतच फुटला. झाले का हिशोब क्लिअर? 140. राऊतचे किती राहिलेत? राऊतचे किती राहिलेत रे? इन्फानाइट राहिले बाय. 100. ओके हिशोब क्लिअर. डन. आपला क्लिअर होत असतो हिशोब. आपला क्लिअर आहे. इथे एक कापून आता चाललोय इथं शेवाळ्याच्या सोसायटीमध्ये. गणपती महेश सोसायटीचे इथं आलोय आम्ही आत्ता शेवाळेच्या घरी. त्याच्या मंडळात शेवाळे ब्रो. शेवाळे चिंतामणीचा भाऊ आहे अध्यक्ष. शेवाळे भाई इथं संगीत खुर्शीचं आहे. गेले 3 वर्ष आज भाऊ जिंकतोय. शेवाळे आणि संगीत खुर्ची हा भाऊ आपला गेले 3 वर्ष जिंकतोय. भावी अध्यक्ष. संगीत खुर्चीचं झालंय उरकून. आर्यांच्या सोसायटीमध्ये आलतो त्याचं झालंय आता. आणि इथनं आम्ही चाललोय आता गणपती बघायला. 10:30 वाजता निघाले बॉईज बघा. 10:30ला निघालो. नियोजन नियोजन होतं. आम्ही निघालोय 10:30ला. मस्के क्षितिज थोडा त्यांची नावं घे. माझ्या आडनावं घे. अथर्व. आणि इथनं जायचंय पण ते बाकी दोघं घाबरे कुठे निघायचं का पुढं.